आमच्या घरी परत एक लक्ष्मी आलेली आहे आणि आमच्या घरचे सगळे हॅप्पी आहे, फक्त आजी आई सोडून. आला का आवाज आला तो? काय सकाळी आमची परी पायऱ्यावरून पडली. परी तुला काय लागलं दाखव बरं मला. हे बघा दिसतंय तुम्हाला? लय जोरात लागलं परी? रडू येऊ लागलं तुला? मग तू काय लावलं त्याला? आणलं सगळं हा, ते तुम्हाला रामभाऊचे व्हिडिओ दिसेल तेव्हा. कशी भांडे काढून खेळते आई, किती भांडे काढते की पोरगी. नमस्कार. कित्येक वर्षानंतर मी हा आवाज ऐकला असेल. नमस्कार. पण आता मी एवढं काही बोलणार नाही. तर कालची लाईव्ह ज्यांना बघितलेली त्यांच्यासाठी सांगतो, आमच्या घरी परत एक लक्ष्मी आलेली आहे आणि आमच्या घरचे सगळे हॅप्पी आहे, फक्त आजी आई सोडून. आला का आवाज आला तो? हे बघ तसं नसतं आई. नाही तुला नाही का, तू असं मनातून दाखवत नाही हॅप्पी म्हणून. दिसतंय ते दिसतंय आई. बघा आता इथे हे बोललं की हॅप्पी आहे का ती? तर मिक्सर 2 मिनिटं बंद कर. हा तर हॅप्पी आहे का? दादा तर म्हणले दाल नातच पाहिजे. दादा तो नात पाहिजे दिन बरं. मी म्हणले होते मला नात. मिक्सरचं काम करून झालं आता. काय करू मग? तुला सांगून मी तो ऐकत नाही. बोल. ही पण हॅप्पी नाहीये आहे की नाही? सगळ्यात जास्त परी हॅप्पी नाहीये. परीला एक दीदी होती, भैया पाहिजे होता. विचार तिला. भैया पाहिजे होता? हा भैया पाहिजे होता का? मग पोरगीच पाहिजे होती. मग हॅप्पी नाही म्हणते तुझं? मी हॅप्पी कोण म्हणला? कमा आले बाबा तुझी? कोण म्हणलं कोण तुम्हाला? तोच चालू आहे कवाच. हे बघा ही पोरगी इकडे काय करायला. परी तू काय करतेस इकडे बघ. भाजी करायला कोथिंबीर चिरायली. तिच्या तो चाकू होता, चाकू. हा मग तुमचं लक्ष नाही का? आता लक्ष गेलं माझं, मी उचलून ठेवला ना. चाकू खाली ठेवताच कशाला मी म्हणतो? चाकू इथून घेते ती किचन वाट्यावर. बरं बाबा. आज विचार किती रडली ती. कशासाठी रडली बाळा तू एवढी? ते व्हिडिओ पाहते, व्हिडिओ मध्ये काही निघलं की तिला तेच पाहिजे. हो का ग? विचार. हा इकडे बाय माझ्याकडे बाय. पैसे तो बाप देईन का? कोण देणार आहे? हा का? इकडे बाय. अय तुला असं वाटतं का की तू अंबानीच्या घरात जन्माला आलेली आहे? हो. इकडे बघ, माझ्याकडे बघ. मी काय म्हणतोय? काय विचारतात बघ ना. तुला वाटतं की तू अंबानीच्या घरात जन्माला आलेली आहे? काय आपण सावळे बेटा, अंबानी नाहीये. अंबानीचं थोडं नशीब घेऊन पैदा झालेली ती. रोज काही ना काही सांगते. काल तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल फेसबुकला, तिला वडापाव खायचे होते, काल ऑर्डर करून दिले. आज किंडर जॉय. म्हणजे दुपारी तुम्ही फोन करून मला का बरं त्रास देता? मला सांगा बरं तुमचं काय आहे. तर आज तू देईल, उद्या ती छोटी पोरगी अजून देईन, तीच झाली नाही तर अजून ती छोटी बी अजून देईन. चुटकी कमाले. मग माणसाने हेच करत राहावं का आयुष्यभर? तर आज आमच्या इथं बनत आहे चिकन. तर चिकन बनवणार आहे एक्सपर्ट कोमल, शेफ कोमल. तुम्ही या कधीतरी आमच्या घरी चिकन खाण्यासाठी, कारण की कोमल खूप छान चिकन बनवते. कालची लाईव्ह मस्त गेली म्हणजे मस्त झाली. कारण की ॲक्च्युअली म्हणजे माझ्या लाईफमधले सगळ्यात जास्त मेंबर तिकडे ॲड झाले होते. किती 14,000 मेंबर लाईव्हला ॲट ए टाईम. छान वाटलं. आणि लाईव्हमध्ये पण आम्ही सांगितलं मुलगी झालेली आहे, तुमच्या घरापर्यंत जिलेबी येईल अशी अपेक्षा ठेवा. पण ते होईल का नाही मी सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाला जिलेबी नाही देऊ शकत. तर आमच्या घरी जिलेबी झालेली आहे. फक्त तुम्हाला सांगायचं होतं. म्हटलं चला लागा कामाला, करा चालू. जसं सांगतो तसं माझ्या वळणी चला. आता पहिले तुम्ही एक काम करा, एक पातेलं घ्या. आता कोमलला सांगायचं आहे, आम्ही चिकन भात करत असतो, तो एकदम छान होत असतो. नाही कोमल? शान होतो का? शान. कालचंच आहे नाही, नवीन दररोज कधी घालणार. आणि हा व्हिडिओ तुम्ही शिवजयंतीला बघत असाल तर सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. चला पटापट आवरा बरं.
आणि शिवजयंती दिवशी आमच्या इथं त्या बाळाची 5वी आहे. हो 5वीचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल. परवा दिवशी सामान हा आणलं ना. सगळं. हे व्हिडिओ पाचवी सामान आणलं सगळं. आणलं सगळं. लाडूचं बी आणलं. हां, ते तुम्हाला रामभाऊचे व्हिडिओ दिसेल. तेव्हा कशी भांडे काढून खेळते. आई किती भांडे काढते की पोरगी. तेव्हा हो, तू विचारूच नका ते लय हे झाले. नाही पण ठीक आहे, भाजी करायला ती करतो. शाळेत जाते आता एक जाऊन मोबाईल पाहणं. हां मोबाईल पाहण्यापेक्षा बरं आहे, खेळणे खेळत राहते. पण त्यामुळे कचरा उचलायला आपल्याला जवळ जाते पण योग्य येते. कोमल हे लगेच नाही करायचं आपल्याला, याला टाईम आहे जरा. तेल बी टाकलं होतं का तू? नाही पाणी आहे ना? हां ठीक आहे चालेल. पिवलं दूध केलं आहे. नाही दुधले वाटत ते. आणि तुम्हाला एक सांगू का मी, ॲक्च्युअलमध्ये आज तुमचं घर जे आहे ना ते थोडंफार क्लीन वाटतंय आणि छान वाटतंय. मला आवडलं हे आज. सासूबाईने केलं आज सगळं सगळे मिळून केलं काय? एकटीनंच. पण मग हे तुमचं किती दिवस राहणार आहे असं? किती दिवस म्हणजे 2 दिवस 3 दिवस मला टाईम सांगा. कारण की हे कालचं आपण त्या दिवशी कोमल मिशन साफसफाई मिशन किचन सफाई केली, तर त्यामध्ये हे काहीच साफ झालेलं नाही. परत जसं तसं झालंय. आता ठेवलं. हे आता आणलं होतं मी. हां पण तेच ना, मग नीट ठेवायचं ना. थांबा ना. ते का फ्रीज मध्ये ठेवलं कसं होतं? तुम्हाला जसं बोललो होतं की मी किचनसाठी काहीतरी आणणार आहे, ती वस्तू आणलेली आहे. ती तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो, कारण की ती दुकानात विसरलेली आहे. तर निरंजन किंवा रामा येतासाठी घेऊन येईन येताना. चला ना ती धुवून घ्या ना स्वच्छ एकदम मस्तपैकी. तर आम्ही चिकन भात करतोय. त्याची रेसिपी तुम्हाला सांगू का नको मला कळत नाही आहे. नको सांगू. नको? आई म्हणते नको सांगू. वेगळ्या पद्धतीने बनवायला हां ना, नको. तर असा विषय आहे. आणि इकडे बाळ तुला खेळू लागू मी सोबत, भांडे खेळू तुझ सोबत मी. पप्पा वरण करा ना. ती म्हणती शुभ्रा म्हणते शुभ्रा भांडे खेळू चल म्हणे आपण. शुभ्रा खेळते सोबत. शुभ्राला आवाज दे ना का, तिची माय बोलून घेते ना घडी घडी. म्हणून तिला जीवार येतं. सकाळी विषय आहे. का सकाळी आमची परी पायऱ्यावरून पडली. परी तुला काय लागलं दाखव बरं मला. ते बघा दिसतंय तुम्हाला. लय जोरात लागलं परी, रडू येऊ लागलं तुला. मग तू काय लावलं त्याला? तेल लावलं का? कोणी लावून दिलं का गा? लय जोरात लागलेलं तर. कोण आलं तुला उचलायला? आईने दाबलं होतं ना पायात. बरं जोरात पडली ती. माझं बारकी बोलली होती ना रे भाऊ. हो का? मला उचलता नाही आला ना. जातीत उभी राहिली ना ती पायाला धरलं. मग खाली गेली असती ती परत. हा ना, ते पिऊ आणि चुटकी झाल्यापासून परी जरा हालच होत आहे. पण ठीक आहे, परी समजदार झाली आता. दोरे काढशील पप्पाची पॅन्ट फाडशील तू. फाडू नाही ना बेटा. आज काय सांग बरं. आज शिवजयंती आहे. हा सगळ्यांना शुभेच्छा दे. तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय. इकडे बोन म्हण ना. जय शिवराय. हा हाय पिऊ, गुड मॉर्निंग मन. गुड मॉर्निंग मन. कुठं जायचं तुला? कुठं जायचं? हा बोल. दीदी कुठे? दीदी तुझी कुठे? दीदी छोटी चुटकी कुठे? चुटकी पिऊसोबत खेळण्यासाठी एक बाळ आलेलं आमच्या घरी. पण ते बाळ अजून माणूस धरत नाही. म्हणजे पिऊ पण धरत नाही ॲक्च्युअलमध्ये, पण थोडीफार धरती आहे ना बा. आहे ना बा. 4 दिवसाची. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही सजेस्ट करा बा कशी बोट चाटच करते बा. देत तर नाही मी तोंडात बा ऐका. तर तुम्ही एक नाव सजेस्ट करा आपल्या छोटीसाठी. आहे ना बा. हां जसं हिच्यासाठी नाव सजेस्ट केलं होतं तसंच सजेस्ट करा. आणि पिऊचं नाव आपण एक ठरवलेलं आहे, ते तुम्हाला काही सध्या आम्ही सांगणार नाही, तुम्हाला बारशालाच कळून जाईल काय. कोमल नाव सांगायचं का नको? बारशाला सांगू ना. बारशा सांगायचं. आता परीच्या बड्डेला आलेला आहे महाशिवरात्री. चुटकी 12 दिवसाची व्हायची. हां चुटकी पण त्या दिवशी 12 दिवसाची व्हायली. बारसं कसं करावं ते समजत नाही आता आम्हाला.
आता एवढी आगाव झाली ना आता तिला प्रत्येक ठिकाणी आता फक्त उभा धरा, मला घेऊन चला, इकडे चला तिकडे चला, एका जागी बसायचं नाही हे तिने ठरवून घेतलेलं आहे आता. तुला नाही बोलत पप्पा, दीदीला बोलता, दीदीला. मला बोलू नकाच बोलू मला. म्हणजे फाकी पाहिली का, फाकी फ्रॉक बघा नवीन घेतला आज, मस्त दिसायलाय. आता शंभो करायचंय तिला, शंभो करायचा म्हणून जरा कुन 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 करायला लागली. हा, आता विषय काय झालेला आहे माहिती का तुम्हाला सांगतो. तर विषय असं झालेला आहे, आपलं जे रामभाऊची चुटकी आहे, डॉक्टरांनी काय बोलले माहिती का, रोहिणीचा ब्लड ग्रुप O पॉझिटिव्ह आहे. ओचे ना तुम्हाला माहिती, हां मला सांगितलेलं O आहे, आणि ते बाळाला 3-4 दिवसानंतर कावीळ होऊ शकतो म्हणे, तिचं अंग वगैरे पिवळं पडलं तर लक्ष द्या असं ते बोलले. आता ही गोष्ट ऐकून रामभाऊ आणि रोहिणी खूप टेन्शनमध्ये, मी त्यांच्या जवळ जाणार येतात आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करा. आणि जे न्यूबॉर्न बेबी असतात त्यांना हा त्रास होतच असतो, त्यामुळे आपण काय करत असतो, उन्हाला धरत असतो, उन्हात घेऊन बसत असतो, त्यामुळं हा नॉर्मल प्रॉब्लेम आहे. आणि तिला लस वगैरे सगळे काही दिलेले आहेत, पण बघू काय होते. आज 4था दिवस आहे तसा का 5वा आहे, 5वा दिवस आहे म्हणजे आज 5वी आहे तिची, तर तिचा पण तुमच्याजवळ व्हिडिओ नक्कीच येईल. तर अजून तर ओकेच आहे आपली चुटकी आणि खूप क्यूट आहे. लवकरच मी फेस रिव्हील करणार आहे. मला एक काल कमेंट आली की आजीने एका व्हिडिओमध्ये दाखवलं म्हणे चुटकीला. मी विचार करतोय कालपासून कुठला व्हिडिओ मला काही समजत नाहीये. मला नाही आपल्या आजीने दाखवलं काय माहिती, मला काहीच कळत नाहीये त्या गोष्टीबद्दल, त्यामुळे मी जास्त काही तिथं बोलणारच नाहीये. तर तुम्ही काय करा, आमच्या चुटकीसाठी एकदम छान असं एक क्यूट असं नाव सजेस्ट करा. कोणतं अक्षर आले तिला, इकडे कोणते जुने, इकडे मला सांग ना, मी देतो तुला इकडे ना. आता शिरा कोण खाईन, किती सकाळ सकाळी नाश्ता करायला जीवालाच येत तिला जरा परीला, पण नाश्ता नाही भेटला तर ती चिडचिड करते. चुटकीला वरती उन्हाला घेऊन गेली, यायच्या टायमाला परी मला थोडी परीजवळ होती, ती बॉटल ती दोरीची, त्यात पाय अडकून जे जोर जोरात धडधड खाली आली, 4-5 पायऱ्या. ठीक आहे, पण कल चुकी पण तिची ना, असे बाटलीत पाय अडकून पडली, पण ठीक आहे जाऊ दे, आता काय करणार तुला नाही का. त्याला मला वगैरे लावून देतो आता आणि जरा ओके करतो. मला पण जायचं होतं दुकानामध्ये. कालची लाईव्ह तुम्ही बरीच जणांनी बघितली, त्यासाठी थँक्यू सो मच. ये इकडे बा, इकडे दररोज शाळेत चालली म्हणे, इकडे चल. माझी परी माहिती का, परीसोबत शाळेत जायला कोणीच लागत नाहीये, एकटी जाते शाळेमध्ये. ती खूप मोठी गोष्ट, तिचं बसायला पण कोण लागत नाहीये. तिची एक मैत्रीण आहे, इकडून ये ना. तिची एक मैत्रीण, तुझ्या मैत्रिणीचं नाव सांग, मैत्रिणीचं नाव सांग तुझ्या. श्रद्धा नावाची मैत्रीण आहे बघा तिची, तिच्यासोबत ती जाती आणि शाळेत जाऊन बसती. मोठी ती, हा, पण तिला सुट्ट्या लागल्या म्हणून ती जाते. तिला सकाळची शाळा असते, तर ती जाऊन बसती शाळेमध्ये तिच्यासोबत. हिला कोणाचीच गरज पडत नाही. मग बरोबर 1-1.5 घंटा शाळा सुटली की बरोबर घरी येते. तिला नेऊन सोडती. बरं बाय तर कर बेटा, चल नाही इकडे बाय तर कर ना, इकडे येतो अशी. चला आज आम्ही मिरवणुकीत पण जाणार. चल बाय कर, इकडे बघ पप्पा. बाय नाही, सगळ्यांना बाय कर. चॅनलला लाईक करा म्हणते, लाईक कर म्हण. हा अजून अजून बाय बाय एवढंच करायचं, जास्त नाही. हा नमस्कार पण. हा बरं ठीक आहे, चला मी जाऊ का आता, बंद करू का व्हिडिओ आता. चला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब म्हण, हा सबस्क्राईब करा. काय चला बाय बाय बाय. आणि परीसाठी हर्ट पाठवा गुलाबी कलरचं, काय लवकर पाठवा कमेंट बॉक्स मध्ये, कमेंट मध्ये. चल गप्प बस.